नव्हतं. 4 रविवार होते आमच्याकडे. छोटे छोटे 27 मुलं जे कसे मराठी बोलत आहेत. आणि कुठलीही ऐतिहासिक नाट्यकृती करायची म्हटली तर इथे US मध्ये आपल्याला मुख्य चॅलेंज येतं ते म्हणजे त्यांच्या वेशभूषेचं. मी कट्ट्यावर एक मेसेज टाकला आणि मिलिंद लिपारेंनी शिवाजी महाराज, अफजल खान यांचे हे जे कॉस्ट्युम दिसत आहेत ते अवेलेबल करून दिले. मावळ्यांच्या या छान लाल टोप्या मिलिंद मराठे आणि त्यांच्या टीमने मला अवेलेबल करून दिल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही जी शिवपिंड आपल्यासमोर दिसतीये ती सचिन अमृतकर यांनी केली. प्लीज पॅरेंट्स, सचिन अमृतकर प्लीज स्टेजवर या. मी ज्या पॅरेंट्सची नावं घेते प्लीज तुम्ही स्टेजवर या आणि मुलांच्या मागे येऊ शकतात. सगळे पॅरेंट्स जे व्हॉलेंटियर पॅरेंट्स. सचिन अमृतकर यांनी ही पिंड बनवली होती. बाळाचा पाळणा जो दिसतोय तो दत्ता चौधरी यांनी आपल्या बाळाचा पाळणा अवेलेबल करून दिला. आणि राज्याभिषेकासाठी जे हे सिंहासन दिसतंय ते शिल्पा चोबेंनी तयार केलं. ही शपथ जी तुम्ही ऐकली रायरेश्वराची ती अथर्व चोबेच्या आवाजामध्ये आम्ही रेकॉर्ड केली होती. एवढ्या मोठ्या प्रयोगाच्या मागे बॅक स्टेजची पण तेवढीच मदत लागते. दीपाली पाटील डुंबरे, देवयानी जुंबडे आणि अमृता गोसावी यांनी मुलांना व्यवस्थित मागे मॅनेज केलेलं. दीपाली शिंदे हिने जेव्हा म्युझिकची जबाबदारी घेतली तेव्हा मी निश्चिंत झाले. मावळ्यांचा मेकअप आपल्यासाठी केला होता पूर्णिमा राव शिंदेंनी. हे जे 2 डॅड आणि मावळे आपल्याला होते तिथे जे हेल्पसाठी होते ते होते प्रशांत चव्हाण आणि किरण सोनकुल. याबरोबर बाकी सगळ्या पॅरेंट्सनी आपापल्या मुलांना व्यवस्थितरित्या तयार करण्याची अगदी पूर्ण जबाबदारी घेतली होती, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा आपटे आणि इतर शिक्षक या कायमच आम्हाला मुलांना सपोर्ट करत असतात आणि प्रोत्साहन देत असतात. स्वराज्य उभं राहणं किंवा करणं हे जसं एक तुकट्याचं काम नसतं तसंच हा जाणता राजा सगळ्यांच्या मदतीशिवाय उभा राहिला नसता. मी कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व. शेवटी एकच सांगेन की गेला 1 महिना आम्ही केवळ जाणता राजाचा सराव केला नाही तर आम्ही सगळेजण अक्षरशः हा जाणता राजा जगलो. जय भवानी.